हालेलुया. आजचा विषय आहे कनानाच्या दिशेने आशीर्वादाचे ठिकाण. हालेलुया. निर्गम पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. निर्गमाचं पुस्तक. त्यास मिस्राच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधा मधाचे प्रवाह जेथे वाहत आहे अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिची, हिब्बी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. हालेलुया. कनान ही फक्त भूमी नाही आहे. कनान आज त्याला इस्रायल देश म्हटलेला आहे. हालेलुया. कनान जो देश आहे आज त्याचं जे भौगोलिक नाव आहे त्याचं नाव इस्रायल आहे आणि इस्रायल हे पूर्ण पृथ्वीचं मध्य भाग आहे. हालेलुया. आणि या भूमीला परमेश्वराने पूर्वीच्या काळी कनान हा शब्द वापरलेला आहे आणि कनानाचा अर्थ आहे आशीर्वादाची, अभिवचनाची पूर्तता. कनानाचा अर्थ आहे अभिवचनाची पूर्तता. हालेलुया. काय आहे अर्थ? अभिवचनाची पूर्तता. जेव्हा परमेश्वराने हे अभिवचन कोणाला दिलेलं होतं? अब्रामाला. आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 12वा अध्याय 7वं वचन त्या ठिकाणी काय लिहिलेले वाचा. उत्पत्ती 12:7. परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हटले, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे. हालेलुया. कनान ही फक्त भूमी नाही, कनान हा फक्त देश नाही, कनान हा त्याचा अर्थ आहे देवाच्या अभिवचनाची पूर्तता. जेव्हा देव अब्रामाला वचन दिलं होतं की मी तुला आणि तुझ्या संततीला मी ही भूमी देणार आहे, हे वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वर कधीही माग ढजला नाही, तो विसरला नाही. अब्रामाला दिलेलं वचन त्याने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना त्या देशामध्ये पोहोचेपर्यंत तो त्यांच्या सोबत होता. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहिलं मिसर जे आहे, मिसर म्हणजे काय आहे? बंधन आहे. हालेलुया. मिसर म्हणजे काय आहे? बंधन आहे. मिसर म्हणजे पाप आहे. मिसर म्हणजे भूतकाळ आहे. मिसर म्हणजे व्यसने आहे. मिसर म्हणजे भीती आहे, शंका आहे आणि अपमान आहे. गुलामाची मानसिकता त्या ठिकाणी आहे. हट्टीपणाचा स्वभाव त्या ठिकाणी आहे. आणि मिसर मध्ये ही सर्व गोष्टीने अर्थात इस्रायल लोक बंधनांमध्ये होते. आणि जेव्हा आम्ही पाहिलं की मिस्रातून जेव्हा ते बाहेर आले, परमेश्वराने त्यांना अद्भुतरित्या बाहेर काढलं, त्यानंतर ते एका ठिकाणामध्ये आले, ती आहे मरुभूमी. त्याला वाळवंट म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहिलं वाळवंट म्हणजे काय आहे? देवाची कार्यशाळा. वाळवंट म्हणजे देव आम्हाला तयार करतो. वाळवंट म्हणजे देव आम्हाला शिकवतो. देव आम्हाला त्या ठिकाणी शुद्ध करतो, तो आम्हाला घडवतो. एखादा कुंभार जो आहे तो मडके बनवतो आणि मडके बनवत असताना ते एका चरखा असते, त्या चरखावर जेव्हा तो आपला मडका ते माती ठेवतो, त्या मातीला ती चरखा काय करते? ते चाक घुमवते 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 आणि त्याला त्या मातीला तो आकार देत चालतो. आणि जेव्हा जेव्हा तो मातीला आकार देत चालतो त्या मातीवर प्रेशर पडते. हालेलुया. त्या मातीवर दबाव पडतो आपल्या बोटांचा, आपल्या हातांचा, आणि त्याला आकार देण्याचं काम तो कुंभार करत राहतो. त्याच प्रकारे वाळवंटामध्ये येऊन लोकांना, इस्रायल लोकांना परमेश्वर आकार देत होता. एक कुंभार जेव्हा मडकं बनवतो तो साधं नाही बनवत, ते चांगलं, एक सुंदर आणि किमती बहुमोल असं ते मडकं बनवतो, जेणेकरून त्याचा मोल त्याला मिळाला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही जेव्हा फुलं ठेवायची जी फुलदाणी आहे, तेव्हा आम्ही पाहत होते किती सुबक आणि सुंदर असते, पण त्याच्या आधी ती एक साधारण माती असते. आणि ही जी वाळवंट आहे ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये जेव्हा एखादा विश्वासी
एखादा साधारण विश्वासी जेव्हा त्याच्यामध्ये उतरतो तेव्हा तो परिपक्व भरून बाहेर येतो. हालेलुया. पण अनेक असे लोक आहे, जर मातीने जर म्हटलं की मला बनता येत नाही, मला त्रास होत आहे, मला दुःख होत आहे, तर ते मडकं व्यवस्थित बनू शकत नाही, ते फुलदाणी व्यवस्थित बनू शकत नाही. तुम्हाला त्या प्रक्रियेतून जावंच लागणार आहे. देवाची ही कार्यशाळा आहे, जो तिथे आम्हाला घडवतो, प्रत्येक बाबतीमध्ये आम्हाला घडवतो. तो आमच्या स्वभावावर परिणाम करतो. हालेलुया. तो आमच्या मनावर प्रक्रिया करतो, तो आमच्या हृदयावर प्रक्रिया करतो, आमच्या शरीरावर प्रक्रिया करतो, तो आमच्या विचारांवर प्रक्रिया करतो, आमच्या कुरकुर करणाऱ्याच्या गोष्टीवर तो आमचा प्रक्रिया करतो. अजून भरपूर गोष्टी जे आहे, जे आम्हाला अडचणीमध्ये आणतात, आम्हाला त्या मिसराच्या संस्कृतीमधून बाहेर काढण्यासाठी जी जी गोष्ट आहे ते परमेश्वर करतो. हालेलुया. आणि मग तिथून जो पुढचा प्रवास जो आहे तो आहे कनानाच्या दिशेने. हालेलुया. आणि कनान जे आहे आम्ही पाहिलं काय आहे, आशीर्वाद आणि विश्रांतीचं ठिकाण आहे, अभिवचनाची पूर्णता आहे. हालेलुया. कनानाचा अर्थ आहे अभिवचनाची पूर्णता, पण कनान म्हणजे अजून एक गोष्ट आहे, आशीर्वाद आणि काय आहे, एक विश्रांतीचं ठिकाण आहे, जिथं दूध आणि मधाचे प्रवाह वाहतात, जिथं देवाची उपासना आहे, जिथं देवाची संगती आहे, जिथं आशीर्वाद आहे, जिथं भरभराट आहे, जिथं पूर्णता आहे, ते ठिकाण म्हणजे कनान आहे. इथच्या विश्वासणाऱ्यांसाठी कनान म्हणजे काय आहे? हालेलुया. है ना, मोठा प्रश्न आहे. पूर्वीच्या इस्रायल लोकांसाठी कनान म्हणजे त्या ठिकाणची परिस्थिती होती. पण आज आम्ही एक विश्वासणारे आहोत आणि आता आम्ही एका प्रगत जगामध्ये आम्ही राहत आहोत, जिथं टेक्नॉलॉजी आहे, जिथं भरपूर गोष्टी आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं कनान मग आमच्यासाठी काय आहे ते आपण पाहूया. पहिली गोष्ट आहे, कनान म्हणजे नवीन विश्वासणाऱ्यांसाठी, आपणांसाठी ख्रिस्तामध्ये पूर्णता आहे. हालेलुया. कनान म्हणजे काय आहे? ख्रिस्तामध्ये पूर्णता आहे. कनान म्हणजे विजय आहे. हालेलुया. विजय आणि भरभराट आहे. हालेलुया. कनान म्हणजे काय आहे? ख्रिस्तामध्ये पूर्णता. कनान म्हणजे विजय आणि भरभराट आहे. कनान म्हणजे देव प्रत्येकाला काय करतो, त्या मिसरातून कनानाकडे नेतो. हालेलुया. देव काय करतो? प्रत्येकाला, असं ठराविक नाही की एका व्यक्तीची तो निवड करणार, प्रत्येकाला तो आज्ञा करतो की तुम्हाला त्या मिसरातून बाहेर निघायचं आहे, वाळवंटातून प्रवेश करत करत पुढे पोचायचं आहे कनानाच्या दिशेने. हालेलुया. आणि म्हणून कनान जे आहे ही ख्रिस्तामध्ये परिपूर्णता आहे. कनान मध्ये विजयाचं आणि भरभराटीचं एक प्रतीक आहे. हालेलुया. देव प्रत्येकाला मिसरातून कनानाकडे नेतो, म्हणजे बंधनातून स्वतंत्रतेकडे नेतो तो. हालेलुया. मिसरातून कनानाकडे नेण्याचा अर्थ काय आहे? बंधनातून स्वातंत्र्याकडे नेण्याचा. हालेलुया. बंधनातून स्वातंत्र्याकडे नेणे. अजून काय अर्थ आहे? अभावातून पुरवठ्याकडे. अभाव म्हणजे कमी घटी. हालेलुया. अभाव म्हणजे काय? कमी घटी. तो अभावातून कशाकडे नेतो? पुरवठ्याकडे नेतो. आणि तिसरं आहे, पराभवातून विजयाकडे तो आम्हाला नेतो. हालेलुया. आम्ही कितीतरी वेळा पराभव पाहिला, पण जेव्हा आम्ही कनानामध्ये येतो तर आम्ही विजयी होतो. हालेलुया. आम्ही विजयाकडे वाटचाल करतो. हालेलुया. 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 पहिली गोष्ट, कनानात पोहोचण्यापूर्वी है ना, अडखळणावर विजय आम्हाला मिळवावा लागेल. कारण कनान जे आहे ते साधारण गोष्ट नाही आहे. कनानात जर आम्हाला पोहोचायचं आहे किंवा कनानात आम्हाला जायचं आहे, कनानाचा आशीर्वाद जर आम्हाला घ्यायचा आहे, आम्हाला विजयी जीवन जगायचं आहे, आम्हाला आशीर्वादित जीवन जगायचं आहे, आम्हाला भरपुरीचं जीवन जर आम्हाला जगायचं आहे, तर आम्हाला त्याच्यामध्ये पोहोचण्यासाठी किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी ते सहजासहजी आम्हाला मिळणार नाही आहे. आज प्रत्येक गोष्ट सहजासहजी आम्हाला पाहिजे, आम्हाला ऐकलं पाहिजे, कोणीतरी आमच्यासाठी केलं पाहिजे. पण आशीर्वाद हा तारण आम्हाला फुकट आहे, पण आशीर्वाद किंवा भरभराट किंवा समृद्धी ही आम्हाला स्वतः मिळवावी लागणार आहे. आणि त्यासाठी काही अडखळणं आहे रस्त्यामध्ये. ते अडखळणं आम्हाला पार करू, त्याच्यावर जेव्हा आम्ही विजय मिळू तेव्हा आम्ही कनानामध्ये पोहोचणार आहोत. हालेलुया. आता वाळवंटातून आम्ही निघालो, पण लगेच आम्ही कणामध्ये पोहोचत नाहीये, लगेच आम्ही तिथं पोहोचत नाहीये. आम्हाला काहीतरी मिळवावं लागेल, आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, आम्हाला त्या गोष्टीवर विजय मिळवावा लागणार आहे. मग कोणती गोष्ट आहे, कोणती अडखळणं आहे की जी आम्हाला कणानात पोहोचवण्यापूर्वी आम्हाला याच्यावर विजय मिळवणं गरजेचं आहे?
कारण कनानामध्ये या गोष्टी राहणार नाही आहे. तुम्ही विचार करणार नाही माझं जुनं जीवन कनानामध्ये राहील, तर राहणार नाही. कारण कनानामध्ये सर्व काही नवीन आहे. हालेलुया. जिथं आशीर्वाद आहे, तिथं भरभराटी आहे, तिथं विजय आहे, आणि तिथं सर्व काही नवीन आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, पहा जुने ते होऊन गेले, आता नवे झाले आहे. हालेलुया. आणि कनान ही नवीन आहे, आणि त्या नवीन जागेमध्ये आम्हाला पण नवीन होऊन जावं लागेल. कारण बायबल सांगतं जेव्हा वाळवंटामध्ये लोक होते, इस्रायल लोक होते, बायबल सांगतं की त्यांनी कुरकुर केली, त्यांनी देवाच्या विरुद्ध वागले, त्यांनी देवाचं आज्ञा मोडली, आणि त्यामुळं प्रॉब्लेम काय झाला, ते नाश पावले आहे, ते नाश झाले आहे, ते मरून गेलेले आहे. नवीन पिढी कनानामध्ये गेली, जुनी एक पण पिढी कनानामध्ये गेली नाही. त्याच्या फक्त दोनच व्यक्ती होते, त्याचं नाव होतं एक यहोशवा आणि दुसरं कालेब. हालेलुया. यांनी त्या अडखळणावर है ना, त्या अडखळ काय मिळवला, विजय मिळवला. त्या अडखळणावर विजय मिळवून ते कनानामध्ये पोहोचले. मग कोणतं अडखळण आहे? गणनाचं पुस्तक याचा 13वा अध्याय 2रं वचन. मी इस्रायल लोकांना हा काय करत आहे, कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी हा काय कर, माणसे पाठव, त्यांच्या वाढ वडिलांच्या प्रत्येक वंशातला हा एक पुरुष त्यांचा पाठव, प्रत्येक जण हा त्याच्यातला एक सरदार, हा त्याच्यातला काय असावा, सरदार असावा. हालेलुया. हा परमेश्वर काय म्हणतो, मी इस्रायल लोकांना कशात घेऊन जाणार आहे, कनान देश देत आहे, पण त्याच्या आधी तू काय कर, एक काम कर. हालेलुया. त्या देशास पाहण्यासाठी किंवा त्या देशाला हेरण्यासाठी तू माणसांची निवड कर. हालेलुया. आणि आम्ही 25 वचन वाचतो त्या ठिकाणी, वाचा 25 वचन. त्याच्यामध्येच हा मग त्यांनी काय केली, 12 लोकांची निवड केली, आणि 12 लोक त्या देशामध्ये गेले, म्हणजे त्या कनान देशामध्ये गेले, आणि कनान देशामध्ये त्यांनी जाऊन तिथली परिस्थिती पाहिली, आणि मग ते परत आले, आणि मग ते हेरून आल्यानंतर त्या ठिकाणी काय बोलत आहे देव, हा किती दिवसांनी, 40 दिवस त्यांनी तो देश हेरला. 40 दिवस त्या देशामध्ये त्यांनी फिरले, आणि फिरत असताना त्यांनी संकट पाहिली, समस्या पाहिली, अडचणी पाहिल्या, अडथळे पाहिले, त्यांनी आशीर्वाद पाहिला, दुधामधाचे प्रवाह त्यांनी पाहिले, चांगली नगरे पाहिली, त्यांनी लोक पाहिले, त्यांचे वाडे पाहिले, त्यांच्या नद्या पाहिल्या, त्यांचे रस्ते पाहिले, सर्व काही पाहून ते आले. आणि हे करण्यासाठी किती दिवस गेले, 40 दिवस गेले. आणि आल्यानंतर ते कोण सांगत आहे, आता मोशेला सांगत आहे. 31 वचन वाचा त्याच्यामध्ये. हा पण हा पुरुष त्यांच्या बरोबर गेले होते, ते म्हणाले त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून ते आपणाहून बलाढ्य आहे, ते आपणाहून शक्तिशाली आहे. आम्ही त्याच्या पुढे किडे मुंग्यासारखे आहोत. आम्ही त्यांच्यावर सामर्थ्य नाही आमच्याकडे की आम्ही त्यांच्यावर स्वारी करून जावी. आणि किती लोक गेले होते, 12 लोक गेले होते. आणि 10 लोक जे होते त्यांनी या समस्येला पाहून, या अडचणीला पाहून स्वतःला त्यांनी काय केली, त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. हालेलुया. पण बायबल सांगतं 14 अध्याय आणि 9 वचन काय म्हटलेले वाचा. 14 अध्याय आणि 9 वचन काय लिहिलेलं आहे वाचा. तुम्ही त्या 12 लोकांमध्ये 10 लोकांनी निगेटिव्ह बातमी दिली, पण त्याच्यातले 2 लोक होते, त्याचं नाव कालेब आणि यहोशवा. ते मोशेला म्हणत आहे, ते इस्रायल लोकांना म्हणत आहे की तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करू नका, तुम्ही देवाच्या विरुद्ध बोलू नका. कारण की आज अनेक लोक जे आहेत ते देवाच्या विरुद्ध बोलतात, देवाच्या सेवकाविरुद्ध बोलतात, आणि ते देवाविरुद्ध बंड करतात. पण तो त्यांना बोलत आहे की तुम्ही असं करू नका. का? तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका. आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील, त्यांचा आधार तुटला आहे. पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका.
जेव्हा इस्रायल लोक कनानमध्ये पोहोचणार तर सर्वात मोठं संकट होतं त्यांच्या समोर. सर्वात मोठं संकट आलं ते आहे भीतीचं संकट त्यांच्या समोर आलं. भीतीचं अडखळण त्यांच्या समोर आलं. संशय त्यांच्या समोर आलं. शंका निर्माण झाली की देव आमच्या सोबत आहे का? देव आम्हाला इथं मारायला घेऊन आला का? वाळवंटामध्ये 40 वर्ष फिरून देखील त्यांचं जीवन अजून बदललेलं नाही आहे. ही ती लोक आहेत ज्यांनी देवाला आपलं जीवन देवाच्या हातात सोपवलं नाही. त्यांनी वाळवंटाला देवाची प्रक्रिया कार्यशाळा समजली नाही. आणि ती लोक आज कुरकुर करत आहे की त्यांच्यासारखे लोक आम्ही अजून पाहिले नाही. ते बलाढ्य आहे, ते अडखळण आहे आणि आम्ही त्यांच्या समोर टिकाव धरू शकत नाही. आणि ही भीती, ही शंका, ही कुरकुर करण्याची त्यांची स्वभाव, नकारात्मक विचारता, त्यांचा अविश्वास, त्यांचं जे हृदय जे आहे ते काय झालेलं आहे? कठोर झालेलं आहे. आजही अनेक विश्वासणारे आम्ही त्यांच्यामध्ये आहो का? त्या इस्रायल लोकांमध्ये आम्ही आहो का? कुठेतरी आम्ही लपून आहो का एखाद्याच्या पाठीमाग की आमचं हृदय कठोर झालेलं आहे? आमच्यामध्ये तो कुरकुर करणारा आत्मा आहे का? आमच्यामध्ये तो अविश्वासाचा आत्मा आहे का? जो नेहमी प्रत्येक गोष्टीवर शंका घेतो, प्रत्येक गोष्टीवर संशय घेतो. देवाच्या कामावर असेल, देवाच्या वचनावर असेल, प्रत्येक गोष्टीवर शंका जो घेत आहे, तो कुरकुर करणारा आत्मा अजून पण त्या वाळवंटामध्ये अजून भस्म झाला नाही का? अजूनही त्या वाळवंटाच्या चालीमध्ये तो आत्मा मरून गेला नाही का? आणि ती लोक आता एंडला आलेले आहे. कुठं? कनानाच्या सीमेवरती आलेले आहे. पण अजूनही परमेश्वर चाळणी करत आहे. 12 लोकांना पाठवण्याची इच्छा काय होती देवाची? चाळणी करत आहे. कधी कधी काय होतं, आम्ही गहू निवडतो, चाळणीमध्ये टाकतो आणि चांगले चांगले गहू राहतात. पण शेवटी काय होतं, अजून थोडं एखादं चाळणी आम्हाला करावं लागते. का? कदाचित काही राहून गेले का? एखादा किडा, एखादा दगड, एखादं सळ, काय म्हणतात ते कचरा. आणि मग जेव्हा पूर्ण चाळणी होते, चांगलं चांगलं वर येते, खालचं वाया निघून जाते. आणि ही चाळणी कनानाच्या एंडला परमेश्वर करत आहे. कनानाच्या सुरुवातीला तो करत आहे. आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला पूर्णपणे देवावर अवलंबून राहावं लागणार आहे. आशीर्वाद तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्हाला देवावर पूर्ण विश्वास ठेवावाच लागणार आहे. तुम्हाला कनानामध्ये भरपुरीचं जीवन जगायचं आहे. तुम्हाला कनानामध्ये विजयाचं जीवन जगायचं आहे. तुम्हाला कनानामध्ये प्रभावाचं, काय म्हणतात, त्याचं पुरवठ्याचं जीवन तुम्हाला जगायचं आहे. तर तुम्हाला त्या परीक्षेतून तुम्हाला जावंच लागणार आहे. तुम्हाला कुरकुर करणं दूर करावं लागणार आहे. हालेलुया. पण एक गोष्ट आहे, आमच्यातून ती जातच नाही. ती भीती जात नाही, ती शंका जात नाही, तो नकारात्मकता विचार आमच्या जीवनातून जात नाही. कितीही देव आमच्या समोर चमत्कार करू दे, कितीही आमच्या समोर काही पण करू दे, पण तरी आमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत राहतात. ते येणार आहे, त्याला आम्ही अडवू शकत नाही. अनेक लोकांना पापाचं आकर्षण होतं. पश्चाताप केला, पापाचं कबुली दिली, पण परत त्याच पापामध्ये जात आहे, परत त्या पापामध्ये आनंद मानत आहे. पापाचं आकर्षण होत आहे. आणि ते डोळ्यांच्या द्वारे, शरीरांच्या द्वारे आणि कशाच्या द्वारे? ऐकण्याच्या द्वारे आम्ही पापामध्ये वारंवार पडत आहोत. हालेलुया. त्या ठिकाणी दानव, दुष्ट आत्मे त्यांनी पाहिले. आज अनेक लोकांना भीती आहे दुष्ट आत्म्यांची. अनेक लोकांना असं वाटतं माझ्यावर कोणतरी करणी केली आहे, माझ्यावर कोणतरी जादूटोणा केलेला आहे. पण जर आम्ही विश्वासामध्ये आहोत तर आम्हाला त्याची भीती नाही पाहिजे. आम्हाला त्याचा शंका आमच्यामध्ये नाही आली पाहिजे. कारण देव आमच्या सोबत आहे. कितीही मोठे दानव असू दे, अनाकाचे वंशज असू दे, हिद्दी असू दे, यबूसी असू दे, कितीही मोठे काही पण करणारे असू दे, आम्ही त्यांच्या समोर पॉवरफुल आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत. हालेलुया. आणि त्यासाठी आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अशी अनेक अडथळी त्यांच्या समोर होती. पहिले अडथळी त्यांच्या समोर आली, कनान तर लांबच आहे, ही पहिलेच त्यांच्या समोर अडथळणी आली. आणि या अडथळणावर विजय त्यांना मिळवून तिथं पोहोचायचं आहे. तुम्ही याला डावलून किंवा याला मागं टाकून तुम्ही जाऊ शकत नाही. याच्यावर तुम्हाला विजय मिळवावाच लागणार आहे. ते म्हणाल नाही, मी याला थोडं साईडला ठेवल आणि मी पोचल, तर तुम्ही तिथं पोहोचू शकणार नाही. हालेलुया. आणि जरी पोहोचले तर त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकणार नाही. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला या अडखळणावर विजय आम्हाला मिळवावा लागणार आहे. दुसरं अडखळ काय आलं? यहोशुआ याचा 6वा अध्याय 20 वचनामध्ये लिहिलेला आहे. यहोशुआ याचा 6वा अध्याय 20 वचन काय म्हणते वाचा.
तेव्हा लोकांनी जयघोष केला लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकता रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि यरीहोची भिंत जागच्या जागी कोसळून पडली. हालेलुया. काय होतं अजून अडखळण? यार्देन नदी त्यांना आडवी होती. यरीहोची भिंत त्यांना आडवी होती. सहजासहजी ते कनानमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना सर्व काही मुबलक नव्हतं. त्यांना त्याच्यातून जावंच लागणं होतं. यार्देनेचा तळ होता आणि बायबल सांगतं की जेव्हा ते त्या यार्देनेच्या तळापाशी पोहोचले, यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती. यार्देन नदीला पूर आलेला होता आणि तिथं आल्यानंतर अजून त्यांची कुरकुर कदाचित चालू झाली असेल. पण काही लोकांनी पाहिलं होतं की इस्रायलाला परमेश्वराने तांबड्या समुद्रातून बाहेर काढलं होतं. यार्देन नदी काय आहे? हालेलुया. पण अनेक लोक आहे तांबड्या समुद्रातून बाहेर निघतात पण छोट्याशा गोष्टीमध्ये पडून पडतात. त्याच्यामध्ये निराश होतात. आता कसं होईल? आता पुढे काय होईल? आम्हाला कोण सोडवल? आमचं मदत कोण करल? आमची नेहमी दुसऱ्याकडे आशा असते. पण आम्ही विसरून जातो की देव आमच्या सोबत आहे. हालेलुया. यार्देन आणि यरीहो त्यांना काय करायचं होतं? या दोन अडथळ्यावर देखील त्यांना विजय मिळवायचा होता. हालेलुया. हे ओलांडल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नव्हतं आणि यार्देन दुथडी भरून वाहत होती. देवाचं वचन पूर्ण होण्याआधी अडथळे येणारच आहे, लक्षात ठेवा. तुम्ही विचार करता मला देवाने दर्शन दिलं, आता सर्व चांगलं होईल. पण ज्या दिवशी दर्शन दिलं त्या दिवसापासून तुम्हाला अडथळण सुरू झाले आहे. त्या दिवसापासून तुम्ही अडखळणामध्ये आलेला आहात. त्या दिवसापासून तुम्ही वाळवंटामध्ये आहात. का? कारण की देवाचं वचन पूर्णता करणार आहे. अडखळण येणारच आहे. ते तुमचं अभिवचन पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला त्या अडखळणामधून जावं लागणार आहे. त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवावा लागणार आहे. यहोशुआ 1:8 मध्ये म्हटलेलं आहे की आम्हाला देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. कशावर विश्वास ठेवायचा आहे? देवाच्या वचनावर. देव आमच्या सोबत आहे. देव आमच्या बरोबर बोलत आहे. आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं जेव्हा यार्देनेच्या तळापाशी ते आले, त्यांनी विश्वासाने त्याच्यामध्ये पाय ठेवला आहे. हालेलुया. विश्वासाने पाय ठेवला आणि जसा त्यांनी पाय ठेवला, बायबल सांगतं यार्देन दोन भागामध्ये दुभागलेली आहे. पूर आलेली नदी ती काय झालेली आहे? मधून रस्ता तिने दिलेला आहे. का? त्यांना विश्वासाने चालावं लागते. जेव्हा आम्हाला कनानामध्ये जायचं आहे, आम्हाला विश्वासावर, आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आम्ही ते कनानाचा आशीर्वाद आम्ही मिळवू शकत नाही. भरभराटी आमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. विजयाचं जीवन आम्ही जगू शकत नाही. त्यासाठी आम्हाला विश्वासाचं जीवन आम्हाला जगावं लागेल. देवाच्या, खास करून देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आम्ही देवाच्या वचनाला हलक्यामध्ये घेता येत नाही. देवाच्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर त्याचं नुकसान आम्हाला आहे. आणि यहोशुआ 1:8 मध्ये काय म्हटले वाचा? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. ते ज्यात जे काही लिहिले आहे ते काय कर? काळजीपूर्वक पाळ म्हटलेलं आहे. आणि रात्रंदिवस त्याचं मनन कर. एक दिवसापुरतं नाही, फक्त रविवार पुरतं नाही, फक्त शुक्रवार पुरतं नाही, कौटुंबिक प्रार्थनेपुरतं नाही. रात्रंदिवस त्याचं मनन कर. कारण की तेच तुला मार्ग दाखवणार आहे. तेच तुला शक्ती देणार आहे. तेच तुला सामर्थ्य देणार आहे. आणि हा नियमशास्त्राचा ग्रंथ आहे, हा तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. कुरकुर तुमच्या मुखामध्ये असण्यापेक्षा, संशय तुमच्या मनामध्ये असण्यापेक्षा मुखामध्ये वचन ठेवा. मनामध्ये देवाचा विश्वास ठेवा, देवाचं वचन ठेवा. आणि तुम्हाला परमेश्वर काय म्हणतो? पुढं रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला हालेलुया, तुला काय होईल? यश प्राप्ती घडेल. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 26 वचन काय म्हणते वाचा? रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 26 वचन. रोम 8:26.
तसेच आत्माही आत्माही आपल्या अशक्तपणा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य जर प्रार्थना केली कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण तो आत्मा स्वतः तो तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल, तो तुम्हाला मध्यस्थी करायला शिकवेल, तो तुम्हाला सामर्थ्य देईल. आम्हाला समजत नाही आम्हाला कसं पार करायचं आहे, आम्हाला समजत नाही ते अडखळून आम्ही विजय मिळवू शकतो, आमच्या नकारात्मकतेवर आम्ही कसा विजय मिळवू शकतो, आमच्या भीती, शंका, कुरकुर, अविश्वास याच्यावर आम्ही कसा विजय मिळवू शकतो, आमच्या हट्टीपणावर आम्ही कसा विजय मिळवू शकतो, आमच्या दृष्टिकोन जो आहे, आमची दुर्बलता आहे, आम्ही त्याच्यावर कसा विजय मिळवू शकतो. तर पहिली गोष्ट आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा लागेल. दुसरी गोष्ट आहे पवित्र आत्म्याची आम्हाला मदत घ्यावी लागेल. तो आत्मा आम्हाला शिकवणार आहे, तो आत्मा तुम्हाला सामर्थ्य देणार आहे, तो आत्मा तुम्हाला फोर्स करणार आहे की तुम्ही हे केलं पाहिजे. पण जर आम्ही यांची मदत घेत नाही तर आम्हाला ते शक्य नाही. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आहे विश्वासाची दृष्टी आम्हाला पाहिजे. जोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही, विश्वासात पाहणार नाही, तोपर्यंत आम्ही पार करणार नाही. हालेलुया. गणनाचं पुस्तक 14 अध्याय आणि 9 वचन काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की तुम्ही देवाविरुद्ध बंड करू नका. हालेलुया. वाचा ते वचन. गणना 14:9. तुम्ही देवाविरुद्ध बंड करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण त्यांची दृष्टी बघा, त्यांची दृष्टी कशाची झालेली आहे? विश्वासाची दृष्टी झालेली आहे. समस्या मोठी आहे, अडखळ मोठा आहे. ती लोक खोटं बोलले नाही, त्यांनी जे पाहिलं तेच सांगितलं, पण पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे. एखादी गोष्ट आहे, एखादा व्यक्ती त्या गोष्टीला खूप मोठं करून पाहतो, पण एखादा व्यक्ती त्या गोष्टीला एकदम छोटं पाहतो. आमची पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो विश्वासा दृष्टी बनली पाहिजे. तो दृष्टिकोन जो आहे तो विश्वासाने बनला पाहिजे. समस्या किती पण मोठी असू द्या, अडखळ किती पण मोठा असू द्या, आम्हाला वाटतं की हे होणार नाही, हे शक्य नाही, पण आमचा विश्वास, आमची दृष्टी आम्हाला सांगितली पाहिजे की हे शक्य आहे. हालेलुया. आणि त्यांनी पाहिलं तिथं मोठे दानव आहे, पण त्यांची दृष्टी काय होती की ते आमच्या समोर काय आहे, नाजूक आहे, ते कमजोर आहे. आम्ही त्यांच्यावर प्रबळ आहोत, आम्ही त्यांच्यावर बलवान आहोत, त्यांचा आधार तुटलेला आहे. भीती करायची गरज नाही आहे, भीतीची गरज नाही आहे, कारण आम्ही त्यांना हरवू शकतो. हा दृष्टिकोन, हा विश्वासाची दृष्टी आमच्यामध्ये पाहिजे. हालेलुया. आम्ही कोणत्या नजरेमध्ये पाहत आहोत? दानवाला मोठं पाहत आहोत की परमेश्वरला मोठं पाहत आहोत? हालेलुया. समस्येला मोठं पाहत आहोत की परमेश्वरला मोठं पाहत आहोत? आमचं नजर काय आहे? आमची नजर कशावर आहे? कोणत्या गोष्टीवर नजर आहे आमची? आम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देत आहोत? आम्ही देवाला महत्व देत आहोत का आम्ही आमच्या चुकांना जास्त महत्व देत आहोत, आमच्या त्या अडखळण्याला जास्त महत्व देत आहोत? आम्हाला हे चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा आमच्या नजरेमध्ये दानव मोठे दिसतील तेव्हा आम्ही हारणार आहोत, पण जर आमच्या नजरेमध्ये देव मोठा असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यावर काय विजयी होणार आहोत. आमची दृष्टीवर आम्ही अवलंबून नसलं पाहिजे, आम्ही विश्वासाच्या दृष्टीवर अवलंबून असलं पाहिजे. आम्ही स्वतःच्या दृष्टीवर आम्ही अवलंबून राहतो. जे डोळ्यांना दिसतं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, पण जे डोळ्यांना दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवा. आमची जी डोळे आहेत ते विश्वासाचे डोळे बनले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अजून तिसरी गोष्ट, कनान म्हणजे देवाच्या उपस्थितीची खरी शांती आणि समाधान आहे. हालेलुया. जी देवाची उपस्थितीची शांती आणि खरे समाधान, जिथं भनभन नाही आहे, जिथं कोणत्या गोष्टीविषयी चुकचुक नाही आहे, कोणत्या गोष्टीविषयीचा तणाव नाही आहे, तिथं खरी शांती आहे, खरे समाधान आहे. हालेलुया. आज कितीतरी विश्वासणारे भनभन करणारे आहे, त्यांच्या मनामध्ये शांती नाही आहे, त्यांच्या मनामध्ये ते समाधान नाही आहे, पुष्कळ गोष्टी त्यांच्याकडे आहे, पण अजूनही ते समाधानी नाही आहे. हालेलुया. आणि ते कनान नाही आहे. हालेलुया. कनान म्हणजे देवाच्या उपस्थितीची खरी शांती आणि समाधान आहे. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. आम्हाला वाळवंटामध्ये काय विसरातून बाहेर आम्ही आलो तर काय केलं पाहिजे? बंधनांना, भूतकाळाला, पापाला आम्ही सोडलं पाहिजे. वाळवंटामध्ये आम्ही काय ठेवलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. कशामध्ये? अडचणीमध्ये देव आम्हाला सोडणार नाही हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. पुढे जेव्हा यार्देनेपाशी जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला विश्वासाने, धैर्याने आम्हाला निर्णय घेऊन पाऊल टाकायचा आहे. आणि नंतर आम्ही यरीहोच्या भिंतीपाशी येतो तेव्हा आम्ही विश्वासाने आज्ञा पालन आम्हाला करायचं आहे. हालेलुया. अनेक लोक आज्ञा पालनामध्ये कमजोर आहे. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज्ञा पालन नाही तर आशीर्वाद नाहीये. देवाचं वचन एटीएम कार्ड नाहीये, पिन टाकलं की पटकन लगेच आशीर्वाद येईल. देवाचं वचन हा गेम नाही आहे की तुम्ही खेळला मग तुम्ही विजयी व्हाल. देवाचं वचन, देवाचा आशीर्वाद आज्ञा पालनाशिवाय नाही आहे. तुम्हाला आज्ञा पालन करावंच लागणार आहे. आणि जर तुम्ही आज्ञा पालनाकडे दुर्लक्ष करत आहात तर तुम्ही तुमच्या आशीर्वादाला मुकता. लक्षात ठेवा, तुम्ही कनानामध्ये पोहोचू शकणार नाही. कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने आज्ञा पालन करणार तेव्हाच ते यरीहोची भिंत तुटणार आहे. हालेलुया. कारण जेव्हा यरीहोची भिंत तोडण्यासाठी परमेश्वराने त्यांना कोणता हतियार दिलं नाही, त्यांच्याकडे कोणतं सामग्री दिलं नाही, तर फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला लावला आणि आज्ञा पालन करायला लावलं. काय आज्ञा दिली? त्याला बाहेर घेऊन जा. हालेलुया, हालेलुया. काय आज्ञा दिली? यरीहोची भिंत पाडण्याच्या आधी काय आज्ञा दिली? की रोज 7 दिवस तुम्ही काय करा? त्याला घेरा मारा, चक्कर मारा. हालेलुया. रोज उठा, देवाचं गीत म्हणत, गाणे म्हणत, त्याची आराधना करत काय करा? चक्कर मारा. फक्त चक्कर मारा. त्याला लाथ मारू नका, त्याला पाडू नका, त्याचे नखाने असे कुतळून जाऊ नका. हालेलुया. काही काही लोकांना सवय असते भिंती कुतळत राहतात ते. तर तसं पण करू नका. फक्त काय करा? चक्कर मारा, चक्कर मारा. विश्वासाचा आज्ञा. काही लोक म्हणतील, अरे चक्कर कसं मारावं नुसतं? काय आहे चक्कर मारण्यामध्ये? काय? देव आज्ञा पालन करायला लावत होता विश्वासाने. आणि त्या लोकांनी विश्वासाने आज्ञा पालन केलं, चक्कर मारला, फेरा मारला, 7 दिवस फेरा मारला. आणि 7व्या दिवशी आदगरदस्ती भिंत काय झाली? कोसळली. ना त्यांना हतियाराची गरज पडली, ना कोणत्या मोठ्या वस्तूची गरज पडली, ना बॉम्बची गरज पडली, ना बंदुकीची गरज पडली, कोणतं हतियार जे आहे भिंत पाडण्याची त्याची गरज पडली. हालेलुया. फक्त विश्वासाचं आज्ञा पालन त्यांनी केलं. आज आपणही जर विश्वासाने आज्ञा पालन करत आहोत, हालेलुया, तर नक्कीच तुम्ही कनान प्राप्त करणार आहात. नक्कीच तुम्ही तो आशीर्वाद प्राप्त करणार आहात. नक्कीच तुम्ही विजयाचं जीवन तुम्ही प्राप्त करणार आहात. नक्कीच तुम्ही भरभराटीमध्ये तुम्ही जाणार आहात. नक्कीच तुम्हाला देवाची उपस्थिती जाणीव तुम्हाला होईल. नक्कीच तुम्ही समृद्ध होणार आहात. हालेलुया. आपलं या वर्षाचं जे अभिवचन आहे, स्तोत्र संहिता 23:5 काय आहे? तू माझ्या शत्रूंच्या देखत माझी ताट वाढतोस, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस, म्हणून माझे पात्र काठोकाठ वाहत आहे. या वर्षी आपण 3 गोष्टीमध्ये भरभरून वाहणार आहोत. ओव्हरफ्लो आम्ही होणार आहोत. पहिली गोष्ट अभिषेकामध्ये, हालेलुया. दुसरी गोष्ट समृद्धीमध्ये, आणि तिसरी गोष्ट देवाच्या प्रकाशनामध्ये, हालेलुया. आणि आम्ही वेळोवेळी परमेश्वर आम्हाला त्याची जाणीव करून देत आहे. त्याची इच्छा आहे आम्हाला ओव्हरफ्लो करायची. या कनानाचं जे आहे त्याची इच्छा आहे की तुम्ही ओव्हरफ्लो व्हावं, तुम्ही समृद्ध व्हावं. हालेलुया. पण आज आम्हाला विश्वासाने आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. या आपण सर्वजण उभे राहूया. आपण सर्वजण उभे राहू. आपण प्रार्थना करूया. आज अनेक लोक कनानापर्यंत आलेले आहे, कणाच्या सरहद्दीपर्यंत आलेले आहे, कणाच्या हद्दीपर्यंत आलेले आहे. त्यांच्या समोर यरीहो सारखी अडखळणं असतील, त्यांच्यासारखं यार्देनसारखं अडखळणं असतील. आपले डोळे बंद करू, आपण उभं राहू. तर तुम्हाला वाटतं की खरंच मला कनानामध्ये चांगलं जीवन जगायचं आहे, मला आशीर्वादाचं जीवन जगायचं आहे, मला पवित्र आत्म्याच्या फलदायी जीवन आम्हाला जगायचं आहे, पवित्र आत्म्याच्या फळांचं जीवन आम्हाला जगायचं आहे, आम्हाला परमेश्वर चालवत आहे. आपले डोळे बंद करू, आपले डोळे बंद करू, प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. आणि परमेश्वराने आम्हाला कनानाच्या दिशेने आणलेलं आहे. कनान हे आशीर्वादाचं ठिकाण आहे. कनान हे ख्रिस्तामध्ये पूर्णता आहे. कनान हा आमचा विजय आहे. कनान ही आमच्यासाठी समृद्धी आहे. आपले डोळे बंद करू, प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. या आपण देवाला आपलं अभिवचन पूर्ण करणारच आहे. देवाने दिलेलं अभिवचन तो कधी विसरून जात नाही. देव आपलं अभिवचन कधी विसरून जात नाही. आम्हाला विसर पडते त्याच्या अभिवचनाची.
मिसरमध्ये असताना 430 वर्ष इस्रायल लोक विसरून गेले देवाचं अभिवचन. पण 430 वर्ष नंतर देवाने त्यांना आठवण करून दिले त्याच्या अभिवचनाची. त्यांना मिस्रातून बाहेर काढलं, त्या गुलामीतून बाहेर काढलं. त्यानंतर ते वाळवंटामध्ये आले, आणि जेव्हा वाळवंटामध्ये आले, जेव्हा ते वाळवंटात चालत होते, तेव्हा ते देवाचं अभिवचन विसरून गेले. त्यांना भाकर मिळाली नाही, त्यांची परीक्षा झाली, त्यांना विरोध झाला. त्यावेळेस त्यांनी देवाचं अभिवचन विसरून गेले. पण देव आपलं अभिवचन विसरत नाही. त्याने पुन्हा एकदा अभिवचन त्यांना आठवण करून दिली आणि त्यांना कनानाच्या सीमेपर्यंत तो घेऊन आला. पण आता तो म्हणतोय की आता मी तुम्हाला इथं घेऊन जाणार नाही, आता तुम्हाला पुढे जायचं आहे. तुम्हाला मी तयार केलेलं आहे, मी तुम्हाला सोडवलेलं आहे, मी तुम्हाला पाहिजे ते सर्व ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे, माझं वचन तुम्हाला दिलेलं आहे. आता विश्वासाचं पाऊल तुम्हाला ठेवायचं आहे. मिस्रातून तुम्ही सुटू शकत नव्हतं म्हणून मी तुम्हाला बाहेर काढलं. पण आता ह्या वाळवंटातून कनानामध्ये प्रवेश करायचं काम तुमचं आहे. तुम्हाला विश्वासाचं पाऊल उचलायचं आहे, तुम्हाला विश्वासाने चालायचं आहे. तुम्हाला जायचं किंवा नाही जायचं हा प्रश्न परमेश्वराने आमच्यावर सोडलेला आहे, हा निर्णय आम्हाला दिलेला आहे. आज अनेक लोक कनानामध्ये जाण्यासाठी इच्छा आहे, पण कनानासारखं जीवन जगण्याची त्यांची इच्छा नाही आहे. पण परमेश्वर म्हणतो कनानच खरा आशीर्वाद आहे. कनानाचं जीवन समृद्धीचं जीवन आहे. कनानाचं जीवन अभिषेकाचं जीवन आहे. तिथं देवाची उपस्थिती आहे, तिथं दुधामधाचे प्रवाह आहे, तिथं पुरवठा आहे, तिथं कधीच न संपणाऱ्या गोष्टी आहेत. तिथं देवाचं ख्रिस्ताचं सामर्थ्य तिथं आहे, पवित्र आत्म्याची संगती त्या ठिकाणी आहे. आणि तो कनान परमेश्वर आमच्यासाठी देत आहे. पण आज किती लोक तयार आहे कनानात जाण्यासाठी. देवाने इस्रायलाला बाहेर काढलं, आज आम्हालाही त्याने बाहेर काढलं आहे. पण तो आमच्याकडे निर्णय देत आहे, तो आम्हाला निर्णय देत आहे. आम्ही काय निर्णय घ्यायचा? आम्हाला वाळवंटातच राहायचं आहे की आम्हाला कनानामध्ये पोहोचायचं आहे? आणि जर आम्हाला कनानामध्ये पोहोचायचं आहे तर आम्हाला विश्वासाचं आज्ञाचं पालन आम्हाला करावं लागेल. आम्हाला धैर्याने एक निर्णय आम्हाला घ्यावा लागणार आहे. आम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. आम्हाला भूतकाळ, पाप, बंधन, हट्टीपणा या गोष्टीला आम्हाला मागे टाकून द्यावं लागणार आहे. कुरकुरपणा आम्हाला मागे टाकून द्यावं लागेल. शंका आम्हाला सोडून द्यावं लागेल. नकारात्मक मानसिकता आम्हाला बदलावं लागणार आहे. आम्हाला या सर्व गोष्टी सोडून आम्हाला कनानामध्ये प्रवेश करायचा आहे. माझ्या प्रियांनो, निर्णय तुमच्याकडे आलेला आहे. आपले डोळे बंद करून तो त्याचं अभिवचन पूर्ण करणार आहे. फक्त आम्हाला विश्वासाने चालायचं. आज किती लोक आहे की विश्वासाने चालण्यासाठी तयार आहे. आपला मी निर्णय घेतलाय, मला बदलायचं आहे. मी निर्णय घेतलाय, मला त्या कनानामध्ये जीवन जगायचं आहे. मला वाळवंटाचे जीवन नको आहे, मला प्रभू कनानाचं जीवन पाहिजे आहे. मला मिस्राचं जीवन नको आहे, मला कनानाचं जीवन पाहिजे आहे. प्रभू मी निर्णय घेतलेला आहे. या समर्पण करा. बोला प्रियांनो, ज्याला कनानामध्ये पोहोचायचं आहे, कनान फक्त एक पाऊल उचलायची गरज आहे, ते आम्ही तिथं पोहोचणार आहे. आणि ते पाऊल डोळ्याने दिसत नाहीये, पण आम्हाला विश्वासाच्या दृष्टीने आम्हाला पाहायचं आहे. आज अनेक लोक परेशान झालेले आहेत. अनेक लोक परीक्षेमध्ये नापास होऊन ते निराश झालेले, हताश झालेले आहे. आज अनेक लोक समस्येला ते कंटाळून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी एक आशा आहे. परमेश्वर तुम्हाला पराभवाकडून विजयाकडे तुम्हाला नेत आहे. तुम्हाला आज परमेश्वर अभावाकडून पुरवठ्याकडे तुम्हाला तो नेत आहे. आज परमेश्वर तुम्हाला अपराधाकडून विजयाकडे तो तुम्हाला नेत आहे. अशक्तपणातून तुम्हाला तो बलवंत करण्यासाठी तो नेत आहे. आशीर्वादाकडे तो तुम्हाला नेत आहे. आम्ही तयार आहो का? धन्यवाद देवा. प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. हालेलुया.